Don't forget to like, share and subscribe our YouTube channel Nihar Consulting. Press the bell icon for updates and notifications. नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा निहार कन्सल्टिंग या यूट्यूब चॅनलवर. मागील काही व्हिडिओजमधून मी तुम्हाला MSME म्हणजे काय, आत्मनिर्भर भारतमध्ये कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत याबद्दल माहिती सांगितलेली आहे. ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. या व्हिडिओतून मी तुम्हाला कोविड-19च्या अंतर्गत आर्थिक नुकसानीतून वर येण्यासाठी सरकारनं ज्या वेगवेगळ्या योजना आत्मनिर्भर भारतच्या अनुषंगानं केलेल्या आहेत त्यातील एक स्कीम म्हणजे इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम, जी हे जे छोटे मोठे उद्योग व्यावसायिक आहेत, उद्योगधंदे ज्यांचे बंद होते कोरोनामुळे, ज्यांना याचा आर्थिक फटका बसलेला आहे, जे MSME रजिस्टर्ड आहेत, GST रजिस्टर्ड आहेत किंवा GST रजिस्टर्ड नसलेले सुद्धा आहेत, असे व्यावसायिक ज्यांनी याच्या अगोदर वेगवेगळ्या बँकाकडून व्यावसायिक लोन घेतलेला आहे, त्यांना या स्कीममधून वाढीव वर्किंग कॅपिटल लोन, ज्याला त्यांनी इमर्जन्सी क्रेडिट लाईन असं म्हटलेलं आहे, ते दिलेलं आहे. ही स्कीम नेमकी कशी आहे, ह्या स्कीमचा कोणाला फायदा होणार आहे, ह्या स्कीमचा वापर कसा करायचा आहे, ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन. स्कीमबद्दल जर सांगायचं झालं तर ह्या स्कीमचं नाव आहे इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम. गॅरंटी हे असं यासाठी म्हटलेलं आहे कारण सरकारनं यासाठी एक वेगळा गॅरंटी ट्रस्ट जो फॉर्म केलेला आहे, तो ट्रस्ट हे जे लोन ज्या बँक्स देणार आहेत, जे NBFCs देणार आहेत, त्याची गॅरंटी 100% घेतलेली असल्यामुळं ही कोलॅटरल फ्री क्रेडिट सरकारनं या सगळ्या ज्या उद्योगधंदे आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना दिलेलं आहे. सगळ्यात मोठा पॉईंट ह्यातला की ॲस्पेक्ट असा आहे की ज्या व्यावसायिकांचं, जे उद्योगधंदे ज्यांचे आहेत, ज्यांनी व्यावसायिक कर्ज घेतलेलं आहे, त्यांना त्यांच्या 29 फेब्रुवारी 2020, पुन्हा एकदा सांगतो आहे, 29 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांचं जे आउटस्टँडिंग लोन बॅलन्स होता, ज्यांचं जे देयक कर्ज होतं 29 फेब्रुवारी रोजी, त्याच्या जास्तीत जास्त 20% वाढीव कर्ज, ॲडिशनल वर्किंग कॅपिटल लिमिट बँकांनी आपोआप त्यांना सँक्शन केलेलं आहे. ह्याचं कन्सेप्टचं नावच आहे की इट इज अ प्री अप्रूव्ड सँक्शन लिमिट. पूर्णतः अप्रूव्ड झालेलं हे लोन आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, बँकेत जायचं आहे किंवा कदाचित काही बँकांनी आता SMS पाठवायला सुद्धा, माझ्या क्लायंटनी काही मला सांगितलं आहे की आम्हाला तर साहेब SMS यायला चालू झालेले आहेत की तुम्हाला हे प्री अप्रूव्ड सँक्शन लिमिट मिळालेलं आहे, तुम्ही बँकेतून फॉर्म भरा, तुम्हाला ते सँक्शन लगेच जमा होणार आहे. ह्याची वैशिष्ट्य काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त प्री अप्रूव्ड सँक्शन लिमिट असलेलं असल्यामुळं तुम्हाला फक्त बँकेत जाऊन एक फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. साधारणतः तुमचं व्यवसायाचं नाव काय आहे, तुमचं GST नंबर असेल तर, GST नंबर कंपल्सरी नाही आहे, पण तुम्ही व्यवसायाचं रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट ही आहे की हे जे वाढीव क्रेडिट, इमर्जन्सी क्रेडिट दिलेलं आहे, ते फक्त आणि फक्त व्यावसायिक कर्जासाठी आहे. मग व्यवसाय कर्ज कुठली येतात, तर टर्म लोन, वर्किंग कॅपिटल लोन, बिझनेस लोन जे आहेत त्याच्यासाठीच हे इमर्जन्सी क्रेडिट लाईन आहे. जर त्या व्यावसायिकानं कुठलं पर्सनल कर्ज घेतलेलं असेल, मग ते पर्सनल लोन असेल, होम लोन असेल, व्हेकल लोन असतील किंवा आणखीन इत्सम तत्सम पर्सनल कर्ज असतील, तर त्याच्यासाठी ही क्रेडिट लाईन उपयोगी असणार नाही आहे. त्यांच्या फक्त बिझनेस लोनलाच ही इमर्जन्सी क्रेडिट लाईन दिलेली आहे. त्यानंतर ह्यात सगळ्यात महत्त्वाचं, मगाशी मी म्हटलं तसं, की हे कर्ज MSME रजिस्टर्ड जे व्यावसायिक आहेत, जे GST रजिस्टर्ड आहेत किंवा नाहीत, त्यांनासुद्धा ही स्कीम ॲप्लिकेबल आहे. तुमचं व्यवसायाचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, तुमचं व्यावसायिक कर्ज असणं गरजेचं आहे. ही स्कीम सगळ्या नॅशनलाइज बँक्स, सगळ्या शेड्यूल कमर्शियल बँक्स, NBFCs ज्या रजिस्टर्ड आहेत RBIच्या अंडर, त्या सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. म्हणजे तुमचं जर बिझनेस लोन असेल तर तुम्हाला नॅशनलाइज बँकेतनं तुम्ही ज्या अगोदर कर्ज काढलेलं आहे किंवा जर तुमचं NBFCमधनं कर्ज असेल तर त्या सगळ्यांना ही स्कीम ॲप्लिकेबल असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ह्या बँकांमध्ये अगोदर, मगाशी मी म्हटलं तसं, 29 फेब्रुवारी 2020च्या अगोदर व्यावसायिक कर्जाचा बॅलन्स असणं गरजेचं आहे. कारण ही स्कीम फक्त जुन्या कर्जदारांनाच अवेलेबल आहे. आता ह्या स्कीमचा थोडक्यात प्रस्तावना कशी आहे, कदाचित
अजूनही काही बँकांच्याकडे हे GRs किंवा सर्क्युलर्स गेलेले नाही आहेत किंवा पोचलेले नाही आहेत. त्यामुळे मी प्रस्तावनासुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगेन की स्कीम कुणाला अप्लिकेबल आहे. तर ही स्कीम त्यांना अप्लिकेबल आहे ज्यांचं 29 फेब्रुवारी 2020 रोजी जास्तीत जास्त कर्ज 25 कोटी आउटस्टँडिंग होतं किंवा ज्यांचे टर्नओव्हर हे 100 कोटीपेक्षा आतले आहेत आणि 25 कोटीच्या आत त्यांचं कर्ज देणं होतं, त्यांनाच ही स्कीम अप्लिकेबल असणार आहे. त्यानंतर ह्या स्कीमनुसार तुमचं जे 29 फेब्रुवारी 2020ला जे आउटस्टँडिंग बॅलन्स आहे त्याच्या जास्तीत जास्त 20% कर्ज त्या बँक्स किंवा त्या NBFCs तुम्हाला देणार आहेत. लक्षात घ्या, शब्द आहे जास्तीत जास्त. असं नाही की 20%च मिळेल. काही बँक्स 10% देत आहेत, काही 5% सुद्धा देत आहेत. पण ते प्रत्येक बँकेला त्यांचा स्वतःचा राईट असल्यामुळं ते बँक हळूहळू तुम्हाला ते लोन्स देत आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्कीमवरती एक मॅक्झिमम इंटरेस्ट कॅप ज्याला आहे तो घातलेला आहे. म्हणजे जर तुम्ही बँकेतनं कर्ज घेणार असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त त्या बँकांना 9.25% व्याजदर आकारायचा आहे. तर इतर ज्या NBFCs आहेत त्यांनी सगळ्यात जास्तीत जास्त 14% इंटरेस्ट ह्याच्यावरती चार्ज करायचे. म्हणजे त्याच्यावरती जास्त इंटरेस्ट रेट त्यांना चार्ज करायचा नाही आहे. त्यानंतर ही स्कीमची जी मुदत असणार आहे, हे कर्ज वेगळं पूर्णपणे अवेलेबल करून दिलं जाणार आहे. ह्याचं वेगळं अकाउंट काढलं असणार आहे आणि त्या अकाउंटचा जो पिरियड आहे, टेन्युअर आहे, मुदत आहे, ती 4 वर्ष असणार आहे. लक्षात घ्या, हे तुमच्या एक्झिस्टिंग कर्जाला मर्ज होणार नाही, तर त्याचं लोन अकाउंट वेगळं काढलं जाईल आणि त्या लोन अकाउंटमधून तुम्हाला हप्ते त्या वेगळ्या अकाउंटला भरायचे आहेत आणि त्या कर्जाची मुदती वेगळी 4 वर्ष असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा ह्यातला बेनिफिट हा आहे की पहिले 12 महिने तुम्हाला व्याज भरायचं नाही आहे. तुम्हाला पहिले 12 महिने ह्यामध्ये फक्त व्याज भरायचं आहे, मुदत भरायची नाही आहे, मुद्दल भरायची नाही आहे. आणि त्यामुळं तुम्ही फक्त व्याज भरून ह्या स्कीमचा फायदा घेऊ शकता आणि उरलेल्या 36 महिन्यामध्ये उरलेलं कर्ज ह्यात भरायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लोन टर्म लोन आणि CC या दोन्हीला लागू आहे. म्हणजे काही लोकांचे बिझनेसमॅनचे फक्त टर्म लोन असतात, काही लोकांच्याकडे CC असतं. तर हे टर्म लोन आणि CC या दोन्ही कर्जांना अप्लिकेबल असणार आहे, ज्याला आम्ही फंड बेस्ड लोन म्हणतो. जर तुमच्या काही व्यावसायिकांचे क्रेडिट गॅरंटी लोन्स असतील किंवा लेटर ऑफ क्रेडिट असतील, बँक गॅरंटी असतील, तर त्यांना ही स्कीम अप्लिकेबल होणार नाही. पण त्यांनी जर टर्म लोन घेतला असेल, CC घेतला असेल, तर त्यावरचं जे 29 फेब्रुवारी 2020 रोजी जो आउटस्टँडिंग बॅलन्स आहे त्याच्या जास्तीत जास्त 20% कर्ज तुम्हाला मिळू शकणार आहे. फक्त एकच महत्त्वाचं आहे की 29 फेब्रुवारी 2020 रोजी तुमचं अकाउंट NPA असता कामा नये. ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. NPA किंवा जे थकीत गेलेली कर्ज आहेत, थकीत गेलेले कर्जदार आहेत, त्यांना ही स्कीम अप्लिकेबल होणार नाही आहे. त्याच्यासाठी कारण आत्मनिर्भर भारतमध्ये सरकारनं अशा थकीत व्यावसायिकांसाठी, थकीत कर्जदारांसाठी एक वेगळी स्कीम डिस्क्लोज केलेली आहे. कदाचित ती काही कालावधीमध्ये येईल, तर त्यामध्ये त्यांना ते बसवण्यात येईल. ही स्कीम फक्त ज्यांची कर्ज रेग्युलर आहेत, जे हप्ते व्यवस्थित भरत आहेत, त्यांनाच अप्लिकेबल होणार आहे. त्याचबरोबरीनं काही लोकांची मुद्रा लोन आहेत, जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, त्यांची मुद्रा लोन आहेत, त्यांनासुद्धा ही स्कीम अप्लिकेबल असणार आहे. ह्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 100% गॅरंटी ट्रस्टनं गव्हर्नमेंटच्या घेतलेली असल्यामुळं तुम्हाला वेगळं कोलॅटरल किंवा वेगळी सिक्युरिटी द्यायची गरज नाही. बँकेनं सुद्धा वेगळी सिक्युरिटी किंवा कोलॅटरल मागायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला कुठलीही प्रोसेसिंग फी नाही आहे. सगळं तुम्हाला फक्त एक फॉर्म भरायचा आहे, त्याच्यानंतर प्री अप्रूव्ड लोन मिळणार आहे. ही कर्ज योजना आत्ताच अलीकडंच चालू झालेली आहे 23 मेला. आत्ता सध्या जूनचा पहिला आठवडा चालू आहे. त्यानंतर ही 31 ऑक्टोबर 2020 तरी सध्या चालू आहे. सगळ्या प्रकारच्या व्यावसायिक आहेत, सगळ्या प्रकारचे बिझनेसेस आहेत. मग ते फर्म्स असोत, प्रोप्रायटरशिप फर्म्स असोत, कंपनी असो, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, सगळ्यांना ह्या स्कीमचा फायदा मिळणार आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला जी RBIची एक वेगळी इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम म्हणून आहे, ज्याच्यामध्ये 2% इंटरेस्ट बेनिफिट मिळणार आहे, ते सुद्धा ह्या लोन येसला अप्लिकेबल होणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर तुम्ही मुदतपूर्व लवकर कर्ज भरायचं, ज्याला आम्ही फोरक्लोजर म्हणतो, तर त्याचे चार्जेस कुठलेही हे बँक्स घेणार नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की ही स्कीमचा खूप मोठा फायदा आहे आणि तब्बल 3 लाख कोटी रुपये ह्या स्कीमद्वारे गव्हर्नमेंटनं बँकांना दिलेले असल्यामुळं प्रत्येकाला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे माझी रिक्वेस्ट असेल की जर तुमच्या कुणाचे 29 फेब्रुवारी 2020 रोजीपर्यंत कुठल्याही प्रकारचं व्यावसायिक कर्ज जर अजून आउटस्टँडिंग असेल आणि तुम्ही जर ते रेग्युलर भरत असाल तर नक्कीच तुम्ही त्या स्कीमचा फायदा घ्या.
त्याच पद्धतीनं मी थोडक्यात सांगेन की मग आता प्रश्न पडतो की नवीन कर्जदारांना काय, तर नवीन कर्जदारांनी ह्या पूर्वीच्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत, मग ती CGTMSA असो, PMEGP असो, स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, तर त्या स्कीममधून नेहमीसारखं तुम्ही कर्ज अप्लाय करू शकता. त्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ कधीतरी नंतर परत पब्लिश करेन. त्यानंतर येतो तो म्हणजे थकीत कर्जदार. मगाशी मी म्हटलं तसं थकीत कर्जदारांचं काय, तर थकीत कर्जदारांना सुद्धा गव्हर्नमेंटने एक स्पेशल पॅकेज दिलेलं आहे. जवळजवळ 20,000 कोटीचं स्ट्रेस्ड सबऑर्डिनेट डेट फॉर MSMEs म्हणून पॅकेज आहे. त्याच्या अंतर्गत वेगळी स्कीम गव्हर्नमेंट तयार करत आहे आणि त्यानुसार सुद्धा काही फंड्स हे सरकार त्या थकीत कर्जदारांना इक्विटी स्वरूपात देईल आणि त्याचंसुद्धा कर्जामध्ये कन्व्हर्जन केलं जाईल. त्यामुळं आपण लक्षात घ्या की या तब्बल 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजमधले हे जे सगळ्यात मोठं 15% प्रपोर्शन 3 लाख कोटीचं ह्या स्कीममध्ये आणलेलं आहे. त्याच्यात सर्व कर्जदार जे आहेत, ज्याचं रेग्युलर कर्ज आहे, त्यांनी त्याचा फायदा घ्या आणि स्कीमबद्दल हळूहळू तुम्हाला आणखीन माहिती कळतच राहील. हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की पहा आणि सबस्क्राईब करा माझे YouTube चॅनल निहार कन्सल्टिंग. If you like this video, please subscribe to our YouTube channel Nihar Consulting. Press the bell icon for regular updates and notifications.